देवेंद्र फडणवीस आपल्या बगलबच्च्यांना आवरा, महाराष्ट्राचं वाटोळं करू नका। श्रीरामपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या अपहरण प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ संतप्त। श्रीरामपूर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले। त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। देवेंद्र फडणवीस आपल्या बगलबच्च्यांना आवरा आणि महाराष्ट्राला वाटोळं होण्यापासून वाचवा असं आवाहन करत 26/11 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून जो संदेश दिला तोच लोकशाही मान्य नसल्याचा संदेश भाजपा देत आहे आणि त्यांना देशात हुकुमशाही तानाशाही आणायची असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। एका घटनेचा उल्लेख करत सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांवरही आरोप केले आहेत। त्यांची मोटर्स ऑपरेंडी नथुराम गोडसे सारखी कोल ब्लडेड आहे, हेही अधोरेखित झालं तर किती भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दरिंदे आहेत की आजच्या घटनेतून हे सिद्ध झालेलं आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या माणसाला तुम्ही रस्त्यावर उचलता, कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आता कसं चालावं हा जनतेला आणि नागरिकांना आमचा थेट सवाल आहे। निवडणुका लढायच्या का निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा, इथपर्यंत आपल्या मूलभूत अधिकारावर आलेली ही गदा आहे। आम्ही हे कदापि सहन करणार नाही। देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बगलबच्च्यांना आवरा आणि महाराष्ट्राचं जे वाटोळं करायला आपण निघालेले आहात, या महाराष्ट्राच्या वाटोळं करण्यापासून वाचवा ही आपल्याला हात जोडून विनंती या निमित्तानं आहे। आणि जे चाललंय याचं तुम्ही समर्थन करता का? नका ओळखू, मला काही हरकत नाही, मात्र गुन्हेगार कोण आहेत, दडपशाही करणारे कोण आहे, अपहरण करणारे कोण आहे आणि आपण ज्या 2 नंबरच्या धंदे करणाऱ्या गुंडागर्दी करणाऱ्यांना सगळी महाराष्ट्रात सरसकट आपण जे भारतीय जनता पक्षाने जे तिकीट वाटले ते कुठे आपण घेऊन चाललोय लोकशाहीला याचा तरी आपण विचार करा। या श्रीरामपूरच्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संदर्भात आंदोलन भूमिका ही काँग्रेस